How to join NDA National Defense Academy. तयारी NDAची ही माहिती जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना लष्करात अधिकारी होण्याबद्दल माहिती मिळेल. देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करून दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एकत्रित प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यात म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे. आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न मुराशी वागून असतात आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षण दलांच्या भविष्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किंवा देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो, कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितीचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते. भारतीय संरक्षण दले देखील वेळोवेळी आपल्या देशातील तरुणांना लष्करी अधिकारी होण्याची संधी देत असतात. आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातीप्राप्त संस्था राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA च्या पात्रता, निवड प्रक्रिया व निवड झाल्यानंतरचे प्रशिक्षण याबद्दल माहिती पाहणार आहोत. भारतीय लष्कर, नौदल व हवाई दलात अधिकारी होण्याची पूर्व तयारी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या NDA खटवासला, पुणे येथे करून घेतली जाते. पात्रता, शैक्षणिक पात्रता. NDA मध्ये दाखल होताना उमेदवार 12वी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी 12वीत शिकत असावा अथवा 12वी उत्तीर्ण असावा. NDA च्या आर्मी शाखेसाठी उमेदवार 12वीच्या कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असावा आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवाराने 12वीला गणित व भौतिकशास्त्र, मॅथ्स आणि फिजिक्स हे विषय घेतलेले असावे. वयोमर्यादा. NDA मध्ये दाखल होताना उमेदवारांचे वय 16.5 ते 19.5 16.5 to 19.5 दरम्यान असावे. निवड प्रक्रिया. NDA मध्ये दाखल होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा व त्यानंतर होणारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड SSB मुलाखत उत्तीर्ण करणे हा होय. प्रवेश परीक्षा. NDA ची प्रवेश परीक्षा वर्षातून 2दा एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर हे 2 केंद्र असतात. या परीक्षेसाठी 2 पेपर्स असतात. त्यात पहिला पेपर गणित 300 गुण व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा 600 गुण असतो. एकूण 900 गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी 2.5 तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्याय स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी 11वी व 12वी चा अभ्यासक्रम असतो, तर सामान्य अध्ययन या पेपरमध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय समाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणतः 3 महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड SSB मार्फत मुलाखतीसाठी बोलावले जाते. सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड SSB मुलाखत. भारतीय सैन्यात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या सर्व तरुणांना ही मुलाखत उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. या मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मुलाखत 5 दिवस चालते. मुलाखत 2 टप्प्यांत घेतली जाते. पहिला टप्पा, या टप्प्यास स्क्रीनिंग टेस्ट असेही म्हणतात. यात बुद्धिमत्ता चाचणी, दाखवलेल्या चित्रावरून गोष्ट लिहिणे व त्या चित्रावर गच्चर्चा करणे यांचा समावेश असतो. जे उमेदवार पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण होतात त्यांनाच दुसऱ्या टप्प्यासाठी प्रवेश मिळतो. बाकीचे उमेदवार त्याच वेळी निवड प्रक्रियेतून बाहेर पडतात. दुसरा टप्पा, या टप्प्यात उमेदवारांच्या मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क्स व वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असतो. मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये दिलेल्या चित्रावरून गोष्ट लिहिणे, दिलेल्या शब्दावरून वाक्य तयार करणे, दिलेल्या विविध परिस्थितीमधून मार्ग कसा काढणार हे लिहिणे तसेच स्वतःबद्दलचे मत लिहिणे या लेखी चाचण्यांचा समावेश असतो. ग्रुप टास्क्समध्ये विविध प्रकारच्या सांघिक व वैयक्तिक चाचण्या घेतल्या जातात. यात उमेदवार विविध ध्येय एक संघ म्हणून कसे पार करतात हे पाहिले जाते. तसेच उमेदवार एक संघनायक म्हणून कशा प्रकारे काम करतो हे देखील पाहिले जाते. याचबरोबर येथे गट चर्चांचाही समावेश असतो. या सर्व गट चर्चा इंग्रजीमध्ये होतात. वैयक्तिक चाचण्यांमध्ये दिलेल्या विषयांमधील एका विषयावर 3 मिनिटे भाषण करणे तसेच जमिनीवरचे विविध ध्येय 3 मिनिटात पार करणे अशा चाचण्यांचा समावेश असतो.
हवाई दलात वैमानिक होम इच्छिणाऱ्या उमेदवारांची पायलट ॲप्टिट्यूड बॅटरी टेस्ट PABT ही आणखी एक चाचणी होते. मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 5व्या दिवशी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार मुलाखत उत्तीर्ण झाले असतील त्यांची पुढील काही दिवस वैद्यकीय चाचणी घेतली जाते. यानंतर एक अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना NDA आर्मी, नौदल किंवा हवाई दलीय शाखांत आपल्या आवडीनुसार आणि अंतिम गुणवत्ता यादीतील स्थानानुसार प्रवेश दिला जातो. NDA मधील प्रशिक्षण NDA मधील प्रशिक्षण कालावधी हा 3 वर्षांचा असतो. येथे विद्यार्थी आपल्या पदवी अभ्यासक्रमाबरोबर 76 शारीरिक व मिलिटरीचे प्रशिक्षण पूर्ण करतात. NDA मधील 3 वर्षांचा कालावधी हा 6 टर्ममध्ये विभागलेला असतो. येथील प्रशिक्षणात 70% भर अभ्यासावर तर 30% भर हा शारीरिक प्रशिक्षणावर असतो. येथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची विविध स्क्वॉड्रन्समध्ये विभागणी केली जाते. हे स्क्वॉड्रन्स पुढील 3 वर्षीय विद्यार्थ्यांचे घर असते. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांची नियमितपणे परेड पोहणे, विविध खेळांची तयारी करून घेतली जाते. या प्रशिक्षणात येथे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एका 12वी पास विद्यार्थ्यांमधून भविष्यातील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये रूपांतर केले जाते. NDAचे 3 वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले कॅडेट्स आणखी 1 वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाले की आर्मी, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होतात. NDAच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन अधिकारी पदावर काम करत असताना नेहमीच आपल्या देशाची व त्यांना घडवलेल्या प्रशिक्षण संस्थेची मान आणि शान उंचावली आहे. या संस्थेने आजवर देशाला दिले. या हजारो दर्जेदार अधिकाऱ्यांपैकी अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल विविध शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भारताचे पहिले अंतराळी स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा, अशोक चक्र हे देखील NDAच्या 35व्या तुकडीचे विद्यार्थी होते. 12वी नंतर करिअर करण्यासाठी NDA हा सर्वोत्तम पर्याय आहे. सैन्यात अधिकारी होण्याचे फायदे. एक सैन्य अधिकारी म्हणून काम करत असत ना तरुणांना विविधतेने नटलेला आपला संपूर्ण देश पाहण्याची तसेच कामानिमित्त विदेशात जाण्याचीही संधी मिळते. सर्व प्रकारचे साहसी खेळ, पारा जंपिंग, रिव्हर राफ्टिंग, स्कुबा डायव्हिंग, रोप क्लाइम्बिंग, ट्रेकिंग, बर्फावरील स्कीइंग तसेच रायफल शूटिंग, हॉर्स रायडिंग, गोल्फ, पोलो, हॉकी, फुटबॉल व इतर सर्व खेळ खेळण्याची संधी मिळते. 6व्या वेतन आयोगानुसार दरमहा पगाराव्यतिरिक्त इतर भत्ते, राहण्यासाठी क्वार्टर्स, CSD कॉन्टेंटची सुविधा, पेन्शन तसेच वर्षात भरपूर रजा, अभ्यासासाठी पगारी रजा, देशपाती व नावाजलेल्या मॅनेजमेंट कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राखीव जागाही सुविधा मिळतात. येथील अधिकाऱ्यांना जगातील नवीन तंत्रज्ञान हाताळण्याची संधी मिळते. अतिप्रगत बंदुका, नौदलातील लढाऊ जहाजे, पाणबुडी तसेच हेलिकॉप्टर व ध्वनीपेक्षाही वेगाने उडणारे लढाऊ विमाने चालविण्याची संधी मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे काम करण्याचे समाधान मिळते. अर्ज कधी करावे? जून 2016 मध्ये 12वीला प्रवेश घेणारे तसेच 12वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जून महिन्यात NDAच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. त्यांची NDA प्रवेशासाठी परीक्षा 18 सप्टेंबर रोजी घेण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी आपली 11वीची किंवा 12वीची परीक्षा झाल्यानंतर लगेच मे महिन्यापासून NDAच्या प्रवेश परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी सुरू करायला हवी. यंदा 12वीला शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी NDA साठी अर्ज केला आहे त्यांची प्रवेश परीक्षा 17 एप्रिल रोजी घेण्यात येईल. या विद्यार्थ्यांना 12वीची परीक्षा झाल्यानंतर जो वेळ मिळेल त्याचा उपयोग त्यांनी NDAच्या तयारीसाठी करावा. शालेय विद्यार्थ्यांसाठी सध्या शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पुढील मार्गाने NDA मध्ये दाखल होऊ शकतात. NDA प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करून घेण्यासाठी शासनाने विविध संस्थांची स्थापना केलेली आहे. या काही दर्जेदार शिक्षण देणाऱ्या सर्वोत्तम संस्थांपैकी काही संस्थांची थोडक्यात माहिती. 1. सैनिक स्कूल, सातारा 5वी व 8वी च्या विद्यार्थ्यांसाठी. येथे विद्यार्थ्यांना 6वी व 9वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी 12वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे 12वीच्या अभ्यासाबरोबर NDA प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करून घेतली जाते. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दरवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येते. अर्ज करण्यासाठी 5वी व 8वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. अधिक माहिती www.sainiksattara.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 2. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज RIMC, डेहराडून 6वी व 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी.
येथे विद्यार्थ्यांना 8वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी 12वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे 12वीच्या अभ्यासाबरोबरच NDA प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करून घेतली जाते. अर्ज करण्यासाठी 6वी व 7वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा वर्षातून 2 वेळेस जून व डिसेंबर महिन्यात घेतली जाते. अधिक माहिती www.rumc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 3. सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट स्पी औरंगाबाद 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. या संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केवळ महाराष्ट्रीयन मुलांसाठी केली गेलेली आहे. येथे विद्यार्थ्यांना 11वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी 12वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे 11वी व 12वीच्या अभ्यासाबरोबरच NDA प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करून घेतली जाते. आजवर या संस्थेने देशाला 400 पेक्षा अधिक सैन्य अधिकारी दिले आहेत. या संस्थेसाठी यंदा 10वीत शिकत असलेल्या लाखजून पुरुष उमेदवार अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 28 फेब्रुवारी पर्यंत आपले अर्ज संस्थेमध्ये पाठवावे. प्रवेश अर्ज व परीक्षा फी भरण्यासाठीचे बँकेचे चलन www.spyorangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा व मुलाखत एप्रिल व मे 2016 मध्ये घेण्यात येईल. अनेक पालकांची आपल्या पाल्याला NDA मध्ये पाठविण्याची इच्छा असते, परंतु योग्य मार्ग माहीत नसल्यामुळे त्याचे पाल्य NDA प्रवेशास मुकतात. बऱ्याच पालकांचा असा गैरसमज असतो की NDA ला जाण्यासाठी घोडस्वारी, रायफल शूटिंग, जमणे किंवा जिमला जाणे आवश्यक आहे. परंतु वरील माहितीवरून आपल्या लक्षात येईल की NDAच्या लेखी परीक्षेसाठी 11वी व 12वीच्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच मुलाखत उत्तीर्ण करण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून एखादा सांघिक खेळ खेळून आपले नेतृत्व गुण विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी रोज थोडा वेळ मैदानात जाऊन व्यायाम केला किंवा नियमितपणे मैदानात एखादा सांघिक खेळ खेळला तरीही असे विद्यार्थी NDA निवडीमधील सर्व शारीरिक चाचण्या पूर्ण करू शकतात. एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते की NDA ला निवड झालेले बरेचसे विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील तसेच कोणत्याही प्रकारची लष्करी पार्श्वभूमी नसलेली असतात. NDA मध्ये फक्त लष्करी अधिकाऱ्यांचेच मुले सिलेक्ट होतात हा देखील एक गैरसमज अथवा न्यूनगंड आहे. गुगलवर थोडा शोध घेतला की लक्षात येईल की एका सर्वसाधारण रिक्षा चालकाचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा, प्राथमिक शिक्षकाचा मुलगा, पोलीस सहवालदाराचा मुलगा असे वेगळे लष्करी पार्श्वभूमी असलेले असंख्य मुले NDA मध्ये दाखल होऊन आज लष्करात अधिकारी पदाच्या मोठ्या हुद्द्यावर आहेत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, निर्णय घ्या. NDA ला जाण्याचे आपले ध्येय निश्चित करा आणि लागा तयारीला.